आत्ताच अर्धवट सोडून जा. मेंढी माऊलीचा दिव्य जन्म. कोण म्हणतं देव दिसत नाही. अंगावर काठी घोंगडी, कपाळावर पिवळा भंडारा आणि डोळ्यांत ईश्वराचं तेज घेऊन जो भक्तांसाठी वादळासारखा धावून गेला, तो माझा बाळू मामा. बेळगावच्या अक्कोळ नगरीत जन्मलेले आणि आदमापूरमध्ये संजीवन समाधी घेतलेले मामा साक्षात शंकराचा रुद्र अवतार आहेत. ज्या मेंढरांच्या चरणी अख्खी दुनिया झुकते, त्यांचा जन्म कसा झाला हा अंगावर काटा आणणारा इतिहास ऐकला तर पाषाणहृदयी माणसाच्या डोळ्यांतूनही पाणी येईल. त्या रणरणत्या माळरानावर नियतीचा एक थरारक खेळ सुरू झाला. भर दुपारच्या उन्हात एक पवित्र वारुळ उभं होतं, पण त्या जमिनीवर नजर पडली ती गर्विष्ठ आणि नराधम मुलांची. वारुळावर नांगर फिरवण्यासाठी ती पोरं सरसावली. म्हाताऱ्या बापाने पदर पसरला, पोरांचे पाय धरले आणि रडून रडून विनवणी केली. लेकरांनो, हे वारुळ साधं मातीचं ढिगारा नाही, इथे साक्षात ईश्वराचा वास आहे. माझ्या मामाची सिद्धी आहे, याला धक्का लावू नका. पण गर्वाने आंधळ्या झालेल्या त्या मुलांनी बापाचा शब्द तुडवला आणि त्या देवरूपी वारुळा